6 महिने, फक्त 180 दिवस आणि एकच तालुका राळेगाव. यवतमाळचा हा छोटासा भाग, पण इथून एका मागोमाग एक करत तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्या आहेत. ही संख्या फक्त कागदावरचा आकडा नाही आहे. हे 34 संसार आहेत. 34 आईबाप आहेत, जे आज आपल्या लेकीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत. विचार करा, एकाच परिसरातून इतक्या मोठ्या प्रमाणात मुली गायब होतात आणि यंत्रणेला याचा पत्ताही लागत नाही, की पत्ता असूनही काही हालचाल होत नाहीये. हे प्रश्न आता यवतमाळच्या हवेत फिरतायत. जेव्हा ही बातमी बाहेर आली, तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 34 मुली. काहीतरी खूप मोठं आणि खूप भयानक इथे घडतंय, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण ज्या विषयावर बोलतोय ते ऐकून कदाचित तुमची झोप उडेल, पण हे सत्य आहे आणि ते आपल्याच राज्यातलं आहे. यवतमाळच्या राळेगावमध्ये काय घडते? या 34 मुली कुठे गेल्या? त्यांना कोणी नेलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना काही अशी नावं समोर आलीत, जे ऐकून अंगावर काटा येतो. भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी जेव्हा हे प्रकरण लावून धरलं, तेव्हा प्रशासनाला जाग आली. त्यांनी थेट आरोप केलाय की ही साधी पळवापळवी नाही आहे, ही मानवी तस्करी आहे. यात लव जिहाद, धर्मांतर आणि देह व्यापारासारखे अँगल असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. पण सर्वात धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे? या प्रकरणाचा जो मुख्य संशयित आहे, मजहर कुरेशी, त्याला पोलिसांनी एकदा पकडलं होतं. हो, त्याला पकडलं होतं, पण नंतर त्याला सोडून देण्यात आलं. का? कशासाठी? हे कोणालाच माहीत नाहीये. तो सुटल्यावर थेट तेलंगणाच्या दिशेला पळत होता. नशीब चांगलं की पोलिसांनी त्याला सीमेवर पुन्हा पकडलं. पण या पहिल्या अटकेत आणि सुटकेत जे काही घडलं, तिथेच खरा संशय निर्माण होतो. यंत्रणेतलेच काही लोक या गुन्हेगारांना मदत करत आहेत का, असा प्रश्न विचारला जातोय. खुद्द आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी या प्रकरणाची दखल घेतली. ते स्वतः राळेगावचे आमदार आहेत. त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, त्यांना कडक तपासाचे आदेश दिले. पण मंत्री महोदयांनी आदेश देऊनही कित्येक दिवस या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल झाला नव्हता. विचार करा, राज्याचा एक कॅबिनेट मंत्री सांगतोय की तपास करा, आणि तरीही पोलीस यंत्रणा सुस्त बसली आहे. असं काय दडलंय या राळेगावच्या जंगलात आणि वस्त्यांमध्ये? या संपूर्ण प्रकरणात एक ऑडिओ क्लिप फिरते आहे. ती क्लिप म्हणजे या गुन्ह्याचा जिवंत पुरावा आहे. त्यात एक मुलगी आणि तिचा प्रियकर असल्याचं बोललं जाते. त्या संभाषणात काय नाव येतात? कल्याणी आत्या, शुभम मामा. हे शुभम मामा म्हणजे कोण? तर मुलींना फूस लावून बाहेर काढणारे लोक. ती मुलगी सांगते की कल्याणी आत्याला या कामासाठी आधी जेल झाली होती. आता ती बाहेर येऊन पुन्हा तेच करते. पण आता ती मोबाईलवरून काम करते. हे वाचताना किंवा ऐकताना आपल्याला वाटतं की हे एखाद्या गुन्हेगारी सिनेमाचं स्क्रिप्ट आहे, पण नाही, हे वास्तव आहे. मजहर कुरेशी नावाचा माणूस हे सगळं चालवतोय, असं त्या संभाषणात उघडपणे बोललं जाते. पैसा खूप आहे, पण लोकांच्या तळतळाटाचं काम आहे, असं ती मुलगी स्वतः मान्य करते. म्हणजे हे जाळं किती खोलवर पसरलंय याचा अंदाज घ्या. आता थोडं मोठ्या चित्राकडे बघूया. महाराष्ट्र हे प्रगत राज्य मानलं जातं, पण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी काहीतरी वेगळंच सांगते. आपल्या राज्यात 2025 मध्ये 48,000 पेक्षा जास्त महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यातल्या 12,000 तर अल्पवयीन मुली होत्या. जरी पोलीस म्हणतात की आम्ही 96% मुलामुलींना शोधतो, तरीही जे 4% शोधले जात नाहीत ते कुठे जातात? ते अशाच मजहर कुरेशी सारख्या लोकांच्या हाती लागतात. आदिवासी मुलींनाच टार्गेट का केलं जातं? यामागे 3 मोठी कारणं दिसतात: गरिबी, अज्ञान आणि प्रशासकीय दुर्लक्ष. आदिवासी पाड्यांवर जेव्हा कोणी नोकरीचं आमिष दाखवतं, लग्नाचं स्वप्न दाखवतं, तेव्हा ही कुटुंब सहज बळी पडतात. नाशिकमध्ये सुद्धा असंच एक प्रकरण घडलं होतं. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांनी एका टोळीला पकडलं. एका अल्पवयीन मुलीला चक्क 2.25 लाखात मध्य प्रदेशात विकलं गेलं होतं. यवतमाळच्या या 34 मुलींसोबतही असंच काही घडलंय का? तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश ही राज्य आपल्या सीमेला लागून आहेत. गुन्हेगार मुलींना पळवतात आणि काही तासातच दुसऱ्या राज्यात नेतात. तिथून त्यांना पुढे राजस्थान किंवा हरियाणाच्या बाजारपेठेत विकलं जातं. हे एक असं दुष्ट चक्र आहे जिथे मानवी जीवाला कवडीमोल किंमत उरली आहे.
आपल्याला वाटतं हे कुठेतरी लांब घडतंय, पण यवतमाळचं हे राळेगाव प्रकरण सांगतंय की हे आपल्या घरात पोहोचलंय. पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह आहे. जिल्हा अध्यक्षांनी मागणी केली आहे की ज्या पोलिसांनी आरोपीला मदत केली त्यांना निलंबित करा. मंत्र्यांनी सांगितलंय की तपासात गती आणा. पण खरं सांगू का, जोपर्यंत समाजातली ही असुरक्षितता संपत नाही तोपर्यंत असे कितीतरी कुरेशी आणि कल्याणी हत्या तयार होत राहतील. आज आपल्याला फक्त आकडा दिसतोय 34, पण या 34 आयुष्यांचं जे काही झालं असेल त्याची कल्पनाही करवत नाही. यंत्रणेने आता ऑपरेशन मुस्कान सारख्या मोहिमा अधिक तीव्र करायला हव्या आहेत. केवळ कागदावर मुली शोधल्या असं म्हणून चालणार नाही. या तस्करीच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. कोण आहेत हे हस्तक? कोणाचं संरक्षण आहे यांना? आंतरजातीय सीमावर तपासण्या का होत नाहीत? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावीच लागतील. आदिवासी विकास विभागाचा कोट्यावधींचा निधी कुठे जातो? तो जर या मुलींच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी वापरला गेला असता तर कदाचित आज 34 कुटुंब उघड्यावर पडली नसती. ही घटना एक धोक्याची घंटा आहे. हे फक्त यवतमाळपुरतं मर्यादित नाही. हा एक पॅटर्न आहे. गरिबाचा फायदा घ्यायचा, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि मग आयुष्यभरासाठी अंधारात ढकलून द्यायचं. यावर आता फक्त चर्चा नको तर कृती हवी आहे. ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.